नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरकारी योजना, सरकारी नोकरी आणि चालू घडामोडीविषयी संपूर्ण माहिती मिळत असते। ही माहिती हवी असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवावा लागेल। असेच अपडेट आपण तुम्हाला या चॅनलद्वारे देत असतो। तर आपण सरकारी योजनाविषयी एक महत्त्वाची माहिती आणलेली आहे, तर ती माहिती काय आहे सविस्तरपणे बघूया। पीएम आवास योजना महाराष्ट्र केंद्र सरकारकडून नव्या वर्षाचं गिफ्ट। महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारकडून नव्या वर्षाचं गिफ्ट भेटणार आहे। प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 20,000 घरं 20 लाख घरं बांधली जाणार आहे। महाराष्ट्रामध्ये 20 लाख घरं बांधली जाणार आहे। केंद्र सरकारच्या आवास योजनाद्वारे महाराष्ट्रामध्ये 20 लाख घरं ही बांधली जाणार आहे, अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। तर पीएम आवास योजना महाराष्ट्रामध्ये 20 लाख घरं हे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा आभार, अशी पोस्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेले आहे। म्हणजे महाराष्ट्रातील हे आपल्याला 20 लाख घरं मिळाले आहे, याचा अभिवादन त्यांनी केलेलं आहे। केंद्र सरकारने सोमवारी 23 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील जनतेचं केंद्र सरकारसमोर 23 डिसेंबर प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मोठी भेट दिली आहे। महाराष्ट्रासाठी 20 लाख नवीन घरे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर करण्याची घोषणा करण्यात आली आहे। या घोषणेअंतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे। त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक शेअर पोस्टसुद्धा केलेली आहे। महाराष्ट्राच्यासाठी 20 लाख नवीन घराची प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजुरी दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार त्यांनी मानले आहे, अशी पोस्ट त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केलेली आहे। महाराष्ट्रातील गरिबांसाठी 6,37,089 घरे बांधण्यास येणार आहे। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की पात्र ग्रामीण कुटुंबात मूलभूत सुविधासह पक्की घरे बांधण्यासाठी मदत करणे हा एक योजनाचा उद्देश आहे। 9 ऑगस्ट 2024 झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळात मान्यता दिली आहे। ग्रामीण भागातील वाढत्या घरांची गरजा पूर्ण करण्यासाठी 2 कोटी अतिरिक्त घरे बांधण्यासाठी ही योजना आखली आहे आणि 5 वर्ष मार्च 2029 पर्यंत पूर्ण ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र सरकारने अंतिम मंजूर अर्थसंकल्पातून महाराष्ट्रामधील 6,37,089 घराची तरतूद केली आहे। शिवराज चौहान यांनी असंही म्हटलं आहे की मला तुम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाची तुमच्या राज्यातील 2024 ते 25 या आर्थिक वर्षामध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 13,29,678 घराचे अतिरिक्त लक्ष्य मंजूर केले आहे। भारत सरकारच्या देशातील ग्रामीण भागातील सर्वांसाठी ही घरे उपलब्ध करून देण्याचं वचनबद्धतेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे। आर्थिक वर्ष 2024-25 साठी तुमच्या राज्याकरिता एकत्रित लक्ष्य 19,66,737 घरांना असणं आहे। पीएम आवास योजना अंतर्गत तुमच्या राज्यामध्ये यशस्वी अंमलबजावणीसाठी या मंत्रालयातील वचनबद्धतेची पुनर्रचना करण्यासाठी मी संधी देऊ इच्छितो, असे केंद्रीय कृषी मंत्री व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज चौहान यांनी आपल्या या संदर्भात जारी केलेल्या एका पत्रामध्ये म्हटले आहे। म्हणजे आता महाराष्ट्रासाठी 20 लाख घरं हे मंजूर झालेलं आहे। आवास योजना अंतर्गत 20 लाख घरं मंजूर करण्यात आलेलं आहे। तर ही खूप महत्त्वाची अपडेट होती। त्यामुळे आता महाराष्ट्रासाठी 20 लाख घरं हे मंजूर झालेले आहे। केंद्र सरकारद्वारे 20 लाख घराचे बांधकाम महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।